नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमा आणि मालविका ह्या दोघीही स्वयंपाक बनवत असतात आणि दोघींमध्येही कॉम्पिटिशन्स असते। त्यावेळेस रमा तिचं खूप छान बनवत असते आणि इकडे मालविकाही बनवत असते, पण मालविकेला भीती असते की माझ्यापेक्षा सुंदर ही रमाच बनवेल आणि तिला रमाचं जेवण खराब करायचं असतं, म्हणजेच रेसिपी। तर आता रमाला तिथून कशी हलवायची, तेव्हा तारा आरूची काहीतरी खोड काढते, तेव्हा आरूही मोठमोठ्याने ओरडायला लागते, आई गं मला लागलं। तेव्हा रमा तिचं सगळं सोडून आरोहीकडे धाव घेते आणि रिटर्न येते, बघते तर काय तिच्या रेसिपीमध्ये खूप सारं तेल पडलेलं असतं। तिला कळालेलं असतं हे सगळं मुद्दामनं ह्या मालविकेनेच केलेलं असतं, पण रमा त्यावर काहीतरी सोल्युशन काढते। आणि इकडे आता आरोही तिच्या आजीला सांगत असते की आजी, माझा मित्र गोलू हा सांगतो की माझे आईवडील खूप भांडतात, पण त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे, पण माझे आईवडील तर भांडतच नाहीत गं। तेव्हा आजी म्हणते आपण एक मज्जा करू, आणि असं बोलून आजी ही आरोहीला एक सांगते की तू जा आणि अक्षयच्या घरात अक्षयच्या रूममध्ये कचरा करू नये। आणि तेव्हा हे सगळं रमा बघेल, तेव्हा रमा ही अक्षयवर चिडेल आणि आरोही तसंच करते, येते आणि बाबाच्या रूममध्ये टॉवेल टाकून निघून जाते। तेव्हा रमा येते, रमा म्हणते काय केलंय तुम्ही, हे तुम्हाला कळत नाही का, जिथून वस्तू घेतल्या आहेत तिथेच ठेवायच्या। असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो मी ही टॉवेल घेतलेला नाही, असं म्हणून तो टॉवेल रमाच्या तोंडावर मारतो। तेव्हा रमा म्हणते तुम्हालाच वळण नाही तर आरूला कुठून लागणार, तुम्हाला कळत नाही का, नुसतं तुम्हाला बोलायचंच कळतं दुसऱ्याला टोचून। असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो हो का, मी टोचून बोलतो आणि तू काय करतेस गं, तुला मोठं लय वळण आहे, तू पण पहिली ह्याच्यापेक्षाही जास्त कचरा करायची। हे सगळं बघून आरोही खुश होते। आरोही म्हणते माझे पण आई बाबा खूप भांडतायत, म्हणजे त्यांच्यातही खूपच प्रेम आहे। हे ती आजीला सांगत असते। तेव्हा आजी म्हणते मुरंबा कितीही आंबट असला तरी त्यांच्यात खोलवर रुजलेला गोडवा हा असतोच। आता खरंच आरोही जे आपल्या आई आणि वडिलांना जवळ करू पाहत आहे ते करू शकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।